नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की ऑलरेडी तुम्हाला माहिती, आम्ही तुमच्यासोबत भन्नाट सक्सेस स्टोरी शेअर करत असतो आणि त्या सक्सेस स्टोरीमधून तुम्ही खूप काही शिकत असता आणि तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत असता. बऱ्याच वेळा असं असतं, प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की जेव्हा घर होतं तेव्हा त्याला वाटतं अरे मी खऱ्या अर्थाने आयुष्यात सेटल झालो. आणि जेव्हा घराचं स्वप्न तो बघतो आणि त्या घरासाठी एफर्ट्स घेतो, मेहनत करतो आणि घराचं जेव्हा स्वप्न पूर्ण होतं खऱ्या अर्थाने त्याला समाधान लाभतं. तर असेच प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करणारे एएनएस एम्पायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री अजिंक्य लोणकर सर, चला तर भेटूया आजच्या स्पेशल गेस्टला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही इथे आलात, खरं तर खूप छान वाटलं. आणि तुम्ही आज तुमच्या बिझनेसमध्ये इतके सक्सेसफुल आहात आणि मला तुमची जर्नी जाणून घ्यायला खूप आवडेल. इनफॅक्ट आपल्या ऑडियन्सला सुद्धा तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला द्या, सो आपण आपलं जे रेग्युलर गोष्टी आहेत त्या स्टार्ट करू. ओके. नमस्कार, माझं नाव अजिंक्य लोणकर. मी ॲक्च्युली एएनएस एम्पायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतोय गेल्या 8 ते 10 वर्षापासनं पुण्याच्या खराडी लोकेशनमध्ये. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी ॲज अ प्रोफेशन IT इंजिनियर आहे. माझं इंजिनिअरिंग जे ते मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरमधनं मी पास आउट आहे. अराउंड 2016-17 मध्ये मी पास आउट आहे. त्याच्यानंतर मी रिअल इस्टेटमध्ये गेले 8 ते 10 वर्षापासून काम करतोय. ओके. सो सर, जसं की तुम्ही सांगितलं, तुम्ही ऑलरेडी IT बॅकग्राऊंडचे आहात, बरोबर, IT इंजिनियर आहात. पण तुमचं रिअल इस्टेटमध्ये येण्याचं जे इन्स्पिरेशन आहे ते काय आहे एक्झॅक्टली? ॲक्च्युली मी जसं 2016-17 पास आउट झालो IT इंजिनिअरिंग फ्रॉम मॉडर्न कॉलेज. त्याच्यानंतर असं खूप प्रयत्न केला ॲक्च्युली की IT मध्ये मन रमवावं, पण असं कधी झालं नाही. ओके. कारण ॲक्च्युली कम्प्युटर सोबत बोलण्यापेक्षा मला माणसांसोबत बोलायला जास्त आवडतं. अरे वा. ऍक्च्युली म्हणजे आमचं सिव्हिल लाईन नाहीये, आम्ही कन्स्ट्रक्शन नाही करत. ऍक्च्युली आम्ही सेल करतो. ओके. म्हणजे ज्या पण प्रॉपर्टी असतात बिल्डर्सच्या, त्या आपण क्लायंट्सला सेल करतो. म्हणजे आमचं एक सेल्स मधला हा प्रोफेशन आहे. बरोबर. ऍक्च्युली आता त्याला चॅनल पार्टनर वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल. सो सर, तुमचं प्रॉपर लोकेशन कुठे आहे? आमचं तसं मूळ गाव ऍक्च्युली बारामती आहे, पण त्याच्यानंतर आम्ही दौंड आणि नंतर पुण्यामध्ये स्थायिक झालोय. ओके. मग आता तुम्ही ह्या बिझनेस मध्ये किती वर्षापासून आहे? आता या बिझनेस मध्ये गेल्या 8 वर्षापासून मी काम करतोय पुण्यामध्ये. खराडी साईडला आणि बानेर बावधन साईडला, या दोन्ही साईडला पण आम्ही काम करतो. ओके. मग आता तुमच्या जे तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही पर्टिक्युलरली सेल्स प्रोफेशन मध्ये आहात, सो तुम्ही कुठल्या कुठल्या साईट सध्या हँडल करताय? ओके. ॲज अ बिल्डर. ॲज अ बिल्डर. राईट. तर आम्ही जर पाहिलं तर पुण्यातल्या ज्या पण टॉप मोस्ट A ग्रेड बिल्डर आहेत, जसं की गोदरेज प्रॉपर्टीज आहे, कुमार प्रॉपर्टीज आहेत, VTP आहे, त्याच्यानंतर कोहिनूर ग्रुप आहे, यांच्यासोबत आम्ही काम करतो. नाईस. आणि तुमची किती लोकांची टीम आहे? आता ऍक्च्युली आपले 2 ऑफिसेस आहेत. एक ऑफिस आमचं केशवनगर इथे आहे, तिथं आमची अराउंड 25 लोकांची टीम आहे. आणि दुसरं ऑफिस आमचं वेस्टला बानेर लोकेशनला आहे, तिथे एक 8 ते 10 जणांची टीम आहे. सो आपण सर बघतो की तुम्ही आता रिअल इस्टेट बिझनेस मध्ये आहात, राईट, आणि तुम्ही आज एवढे सक्सेसफुल आहात, तुमची एवढ्या लोकांची टीम आहे, तुम्ही एवढे रिअल इस्टेटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे आहेत ते हँडल करताय. पण मला असं वाटतं की सक्सेस होणं इतकं इझी नाहीये. सो तुम्ही जेव्हा या सक्सेसच्या प्रवासामध्ये चालले होते, सो तुम्हाला भरपूर अडचणी आल्या असतील, भरपूर चॅलेंजेसला तुम्हाला सामना करायला लागला. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या आयुष्यात अशा कुठल्या अडचणी आल्या आणि त्याच्यावरती तुम्ही मात केली आणि आज तुम्ही इतके सक्सेसफुल आहात. ऍक्च्युली चॅलेंज खूप जास्त आहेत ऍक्च्युली या पूर्ण जर्नीमध्ये. जर सुरुवातीपासून जर सांगायचं झालं की ऍक्च्युली 2018-19च्या आसपास मी ह्या ऍक्च्युली बिझनेसमध्ये आलो. त्याच्या अगोदर म्हणजे मी पास आउट झाल्यानंतर एक 2-3 ठिकाणी मी जॉब केला होता. बँकिंगमध्ये बजाज फायनान्सला होतो मी, त्याच्यानंतर IDFC फर्स्ट बँक मध्ये होतो, Amazon मध्ये होतो. आणि एक 4-5 महिन्याचा टाइम तर असा होता की त्यात उबर इट्सच्या डिलिव्हरीचं पण काम केलं. अच्छा. फक्त एकच होतं की IT मध्ये नाही जायचं. जे पण करायचंय म्हणजे स्टार्टिंग पासून एक होतं की आपल्याला जे पण आयुष्यात करायचंय ते आपला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. म्हणजे 10वी-12वीत असल्यापासून एकच डोक्यात होतं की छोट्यातला छोटा असू द्या, पण आपल्याला काहीतरी स्वतःचा बिझनेस करायचा आहे. 2018-19 मध्ये या फील्डमध्ये आल्यानंतर ऍक्च्युली 1 जून 2019ला आम्ही प्रॉप इंडिया नावाने ऍक्च्युली ही फर्म चालू केली होती. नंतर आम्ही हे नाव बदललेलं एएनएस एम्पायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. तर 1 जून 2019 मध्ये आम्ही स्टार्ट केलं प्रॉप इंडिया नाव ची कंपनी.
आणि माझ्यासोबत ऍक्च्युली माझे 2 पार्टनर्स पण होते. Okay. तेव्हापासून आहेत, आतापर्यंत आहेत आणि होप सो अजून पुढे पण राहतील सोबतच. नाईस. तर स्टार्ट केल्यानंतर अराउंड एक 7 ते 8 महिनेच काम केलं आणि त्याच्यानंतर 2020 मार्चला कोरोनाचा फर्स्ट वेव्ह आलता. बरोबर. त्यामुळे मग पूर्ण लॉकडाऊन झाल्यामुळे ते 8 ते 9 महिने परत पूर्ण ऑफिस बंद करावं लागलं. ऍक्च्युली तेव्हा एवढी टीम नव्हती, तेव्हा 4-5च लोक होते. पण एक 8 ते 9 महिन्याच्या या कालावधीमध्ये ऍक्च्युली रेंट पण आमचं ऑफिसचं ते चालूच राहिलं शेवटी. बरोबर. प्लस त्या टाइम मध्ये पण जे पण 4-5 मुलं होते त्यांचं आपण जे पण पेमेंट होतं ते पण आपण त्यांना 8 ते 9 महिने पेमेंट देत राहिलो. तर हा सगळ्यात मोठा पहिला चॅलेंज होता की स्टार्ट केल्यानंतर म्हणजे बिझनेस ग्रो होत नाही तोपर्यंत 7-8 महिन्यामध्ये कोरोना आला होता. बरोबर. आणि नंतर परत स्टार्ट झाल्यानंतर 8-9 महिने काम केलं, परत सेकंड वेव्ह आलती. बरोबर. असं होतं. मग जी कोरोनाची जर्नी आहे की कोरोनामध्ये तुम्ही कोरोनाच्या पिरियड मधून स्वतःला कसं बाहेर काढलं, म्हणजे तुम्ही त्या पिरियडमध्ये भरपूर लॉसही सहन केला असेल, बरोबर? तर त्यातून तुम्ही स्वतःला कसं बाहेर काढलं? ऍक्च्युली जो लॉकडाऊनचा पिरियड होता, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी स्टार्ट केलं तर 1 जून 2019 मध्ये आणि हार्डली 7 ते 8 महिने झाले होते. त्यामुळं पूर्ण बिझनेस पण माहिती नव्हता ऍक्च्युली त्यावेळेस. बरोबर. आणि एक 7 ते 8 महिन्याचं जे लॉकडाऊन होतं त्याच्यामध्ये ऍक्च्युली घरच्यांचं पण असं प्रेशर होतं की रिअल इस्टेटमध्ये काही फ्युचर नाही दिसत आहे, की आता लोक कोण घर घेणार आहे. लोकांना म्हणजे जीवा मरणाचा प्रश्न होता त्यावेळेस. राईट. आणि सर आपण जर बघितलं जसं की सेल्स आपण म्हणतो, सो सेल्स हा बऱ्याच वेळा लोकांना नाही आवडत, त्याची भीती वाटते किंवा लाज वाटते, त्यांना असं वाटतं सेल्स नको. सो तुम्ही ऍज अ बिझनेस ओनर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता, कशा प्रकारे त्यांनी सेल्स वरती जास्त फोकस करून सेल्सला जास्तीत जास्त ग्रो केलं पाहिजे? ऍक्च्युली जर तुम्ही आयुष्यात लाजला कुठं, ठीक आहे, जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल आणि तुम्हाला लाज पण वाटत असेल कोणत्या गोष्टीची, तर तुम्ही आयुष्यात कधीच ग्रो होऊ शकत नाही. बरोबर. 4 लोक काय म्हणतील हा विचार जर करत बसला, आता ऍक्च्युली तुम्ही पण या प्रोफेशन मध्ये, तुम्हाला पण असं नाही की सगळे चांगलं म्हणत असतील, काहीतरी म्हणणारे काय करते ही मुलगी काय नाही, ठीक आहे. तर जर तुम्ही ह्या गोष्टी जर साईडला ठेवताय, ठीक आहे, तुम्हाला जर जितकं जास्त मोठं व्हायचं तर ह्या गोष्टींचा विचार करून उपयोग नाहीये. बरोबर. ठीक आहे. तर तेवढ्याच कॉन्फिडन्सली तुम्हाला क्लायंटला पण फेस करायचंय, ठीक आहे. प्लस नवीन काही आयडिया असतील तर त्या पण तुम्हाला एक्झिक्यूट करण्यासाठी ह्या ज्या गोष्टींची भीती आहे, लाज, ह्या ज्या गोष्टी, ह्या भीती बाळगण्याची गरज नाहीये आणि ती सोडली नाही तर आपण सक्सेस होऊच शकत नाही. ओके. सो सर मला हे तुम्हाला विचारायला आवडेल की जसं सध्याची जी परिस्थिती आहे पुण्यामध्ये, त्या परिस्थितीनुसार येणाऱ्या 5 वर्षामध्ये रिअल इस्टेटमध्ये कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा तुम्ही कसं पुणे एक्सपेक्ट करता? रिअल इस्टेट मध्ये खूप जास्त चॅलेंजेस ऍक्च्युली येणार आहे, की रिअल इस्टेट स्टार्ट करणं खूप सोपं आहे पण त्याला पुढं घेऊन जाणं खूप अवघड आहे. म्हणजे जर तुम्ही असं जर विचार करत असाल की आपल्याला स्वतःची फर्म टाकायची आहे किंवा स्वतःची कंपनी हे करायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला टीम मॅनेजमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आजच्या डेटला मुलांचं कसं आहे की त्यांना रागवावं पण लागतं, त्यांना समजून पण सांगायचं असतं, राईट. आणि त्यांच्याकडनं ते एक कामाचं आउटपुट पण काढून घेता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, टीम मॅनेजमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यानंतर क्लायंटला हँडल कसं करायचं, काय करायचं, कारण प्रत्येक क्लायंट हा एकसारखा नसतो. तऱ्हेचे क्लायंट आहेत मार्केटमध्ये, कोण चांगलं असतं, कोण खराब असतं, कोण वाईट असतं. आणि बिझनेस मध्ये भरपूर असे पण सिच्युएशन येतात, तुमचे पैसे डुबवणारे पण लोक भरपूर असतात. तर या सगळ्या सिच्युएशनला तुम्हाला हँडल करावं लागतं. आणि या सगळ्या सिच्युएशनला हँडल करायचं तुम्ही जशाच तसं राहिला, म्हणजे तुम्ही जर चांगले तर मी तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगला राहील. करेक्ट. तुम्ही जर वाकड्यात गेला तर आम्ही तुम्हाला आडवं करू, असं ठेवायला लागतं बिझनेस मध्ये. ओके. सो येणाऱ्या 5 वर्षामध्ये रिअल इस्टेटमध्ये अशा कुठल्या संधी आहेत किंवा कुठले बदल होणार आहेत तुमच्या अकॉर्डिंगली? पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये येणाऱ्या 5 वर्षात खूप ड्राफ्टिक चेंज होतील. म्हणजे ऍक्च्युली आपण फ्युचर तर नाही बघितलं, ठीक आहे, पण आपण जर पास्ट पाहिलं, 5 वर्षापूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जसं की मेट्रो डेव्हलप झाली आहे, पूर्ण 100% तर नाहीये पण एक 20-25% मेट्रो झाली आहे डेव्हलप. त्याच्यानंतर ज्या प्राइजेस आहेत फ्लॅटच्या, प्रॉपर्टीच्या, त्या कमीत कमी जर आता पाहिलं 5 वर्षापूर्वीच्या प्राइजेस आणि आताच्या प्राइजेस, तर याच्यामध्ये 80% ते 100% वाढलेले आहेत ह्या प्राइजेस. ओके. फॉर एक्झाम्पल खराडी सारख्या लोकेशनला जर
55-60 लाखात 2020-21 ला फ्लॅट भेटत होता. आता खराडी सारख्या लोकेशनला तुम्हाला 2 BHK 1,10,00,000च्या खाली नाहीये. बरोबर. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये पुण्यामध्ये फक्त रेसिडेन्शियलच नाही तर कमर्शियल प्लस IT पार्कचं काम पण तेवढ्याच जोरात चालू आहे. त्याच्यामुळे येणारं एम्प्लॉयमेंट पण खूप आहे पुण्यात. त्यामुळे प्राइजेस अजून पण खूप वाढणार आहेत. सो सर, तुम्ही फक्त रेसिडेन्शियल प्रॉपर्टी हँडल करता की कमर्शियल प्रॉपर्टीज पण हँडल करता? दोन्हीमध्ये कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल दोन्ही पण करतो. अच्छा. सो मला हे जाणून घ्यायचंय की जे फर्स्ट टाइम होम बायर्स असतात ते सर्वात जास्त काय चुका करतात आणि त्यांनी कोणत्या चुका ज्या आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजे तुमच्या अकॉर्डिंगली? आता फर्स्ट टाइम होम बायर जे असतात, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घर खरेदी करता आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोकांचं स्वप्न आहे की माझं पुण्यात फ्लॅट पाहिजे. आजच्या डेटला मुंबई पण तेवढी प्रिफर केली जात नाही. ऍक्च्युली मुंबईचं क्लायमेट सगळ्यांना सूट होत नाही, पण पुण्याचं क्लायमेट सगळ्यांना सूट होतं. प्लस मराठी प्रेझेन्स खूप जास्त आहे पुण्यामध्ये. तर ऍटलिस्ट महाराष्ट्रातले बऱ्यापैकी लोकांचं असं आहे की मला पुण्यात घर पाहिजे. आणि पहिलं घर असतं तेव्हा माणूस डोक्याने न विचार करता भावनांच्या भरात काही बऱ्यापैकी खूप जास्त चुका करतात. ऍक्च्युली जर सगळ्यात पहिलं पाहिलं तर सगळे बिल्डर जे असतात ते सॅम्पल फ्लॅट बनवतात आणि तो सॅम्पल फ्लॅट इतका सुंदर डिझाईन केला जातो की तुम्ही 2 मिनिटासाठी हाच विचार करता की हाच माझा फ्लॅट आहे. ट्रू. पण ऍक्च्युली बऱ्यापैकी बिल्डर कडे तुम्हाला दाखवला जातो 3 BHK, पण तुम्हाला घ्यायचंय 2 BHK. राईट. तर तुम्ही हाच विचार करता नाही हाच फ्लॅट आहे. तर ही गोष्ट फर्स्ट टाइम होम बायर दुसरी मोठी चूक करतात ती बिल्डरची पूर्ण हिस्ट्री त्यांना माहित नसती की बिल्डरने याच्या अगोदर कुठं कुठं प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत, पोझिशन टाइमला दिलेत का, बिल्डरवर काही कर्ज आहे का. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या तुमच्या लाईफवरती खूप मोठा इम्पॅक्ट करतात. कारण माहिती असेल तुम्हाला पण की आता या 3-4 वर्षामध्ये असे बऱ्यापैकी बिल्डर आहेत ते पूर्ण बँकरप्ट झालेत. बिल्डर बँकरप्ट जर झाला तर त्यांच्यावरती काही केसेस होतात. बिल्डरला काय असेल ती एक शिक्षा होती आणि बिल्डर आज जातो. बरोबर. पण पैसे जे बुडतात ते सामान्य माणसाचे बुडतात. आणि त्यातनं तुम्ही जर फर्स्ट टाइम होम बायर असाल तर अशा ठिकाणी तुमचे जर पैसे काही अडकले तर तो खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्यामधून सावरायला भरपूर टाइम जातो. त्यामुळे ऍक्च्युली बिल्डरची हिस्ट्री, बिल्डरने याच्या अगोदर कुठं प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत, काय केलेत, पोझिशन टाइमला दिलेत का नाही, कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे ना, फक्त तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघताय. राईट. आणि जे सेल्सवाले असतात त्यांच्या काही पिच मध्ये येऊन तुम्ही जर फ्लॅट बुक करताय तर ती खूप मोठं नुकसान इन फ्युचर मध्ये तुम्हाला देऊ शकतं. बरोबर. मला तुम्ही हे जो गोष्टी सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा आपण ह्या म्हणजे क्रॉस चेक नाही करत कोणी सुद्धा. सांगितलं की भावनेच्या भरात जातो आणि आपल्याला ते पाहिजेच असतं असं वाली सिच्युएशन असते. सो प्रत्येकाने या गोष्टीत अलर्ट होणं खूप गरजेचं आहे. सो सर, तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या एक्सपिरियन्सनुसार पुण्यातले असे कुठले स्पेसिफिक एरियाज आहेत जे पुढच्या 5 वर्षामध्ये खूप जास्त ग्रो होणार आहेत? आता जर पुण्यामध्ये जर पाहिलं तर ऍक्च्युली पुण्याचं जे पूर्ण डेव्हलपमेंट आहे ते एका मेन गोष्टीवरती डिपेंड आहे. अच्छा. ती आहे IT सेक्टर. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 2 मिनिटासाठी असा जर विचार केला की पुण्यातनं IT आपण हटवून टाकू तर पुण्याची व्हॅल्यू खूप जास्त खाली येईल परत. बरोबर आहे. तर पुण्यामध्ये जे IT हब आहे जसं की हिंजेवाडी साईडला आणि खराडी साईडला, तर हिंजेवाडी आणि त्याच्या आसपासचे जे परिसर आहेत ते येणाऱ्या 4 ते 5 वर्षात खूप जास्त बूम करतील. प्लस सेम खराडी आणि आसपासचे जे लोकेशन आहेत तर तिथं पण खूप जास्त बूम होईल. ओके, नाईस. म्हणजे IT इंडस्ट्रीचा खूप जास्त इम्पॅक्ट होईल. IT इंडस्ट्रीचा जर पाहिलं पुण्यात ईस्ट आणि वेस्ट हे 2 लोकेशन, पुणे ईस्ट आणि पुणे वेस्ट, हे खूप रॅपिडली ग्रो होतंय नॉर्थ आणि साऊथच्या तुलनेत. नॉर्थ आणि साऊथ, नॉर्थ म्हणजे आपलं धानोरी साईड आणि साऊथ म्हणजे NIBM कोंडवा साईड. तर याच्या तुलनेत ईस्ट आणि वेस्ट खूप रॅपिडली ग्रोथ करतंय. त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात याच लोकेशनला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. सर, आपण बऱ्याच वेळा बघतो की काही लोक जे आहेत ते फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पजने प्रॉपर्टी घेतात आणि काही लोक हे सेल्फ यूज साठी प्रॉपर्टी घेतात. सो या दोन्ही प्रॉपर्टीमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे? ऍक्च्युली जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी पाहत असाल तर इन्व्हेस्टमेंट हे डेव्हलप लोकेशन मध्ये करण्यापेक्षा तुम्ही डेव्हलपिंग लोकेशन मध्ये केलेलं कधी पण चांगलं. कारण डेव्हलपिंग लोकेशन मध्ये रिसेंटली आत्ताच्या डेटला जर पाहिलं तर रेट कमी असतात ऍज कम्पेअर टू डेव्हलप लोकेशन. तर जो तुम्हाला ऍप्रिशिएशन भेटतं ते डेव्हलपिंग लोकेशन मध्ये जास्त भेटतं रादर दॅन डेव्हलप लोकेशन. आणि जर तुम्ही सेल्फ यूज साठी जर पाहत असाल तर ऑब्व्हियसली कनेक्टिव्हिटी पाहणार, जसं की आता मेट्रो आली आहे, मेट्रो कनेक्टिव्हिटी कुठं काय आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता.
आणि सर मला हे जाणून घ्यायचंय की एखादी जर डील क्रॅक करायची आहे, राईट, एखादी डील क्लोज करायची, तर सगळ्यात जास्त काय अडचणींना आपल्याला सामना करावा लागतो? ऍक्च्युली डील क्रॅक करताना खूप जास्त अडचणी असतात. पहिलं तर क्लायंटचं बजेट तुमचं मॅच व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लायंटचे जे पण एक्सपेक्टेशन असतात, त्यांच्या फॅमिलीचे एक्सपेक्टेशन असतात, ते मॅच व्हायला पाहिजेत. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी ऍक्च्युली क्लायंट तेवढा ताण देत नाही जेवढा त्यासोबत येणारा थर्ड पर्सन ताण देतो. अच्छा. ऍक्च्युली कसं असतं की आता तुम्ही जरी घर घेताय तरी तुम्ही काय करणार, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना, चल तुम्ही डील केली आहे, तुमचं घर आहे, तुम्हाला थोडा अनुभव असेल, पण होतं काय नक्की, ते आपण म्हणतो ना की चहापेक्षा किटली गरम. तर सेम तशी सिच्युएशन असती. क्लायंट शांत असतो, त्याच्यासोबत येणारा थर्ड पर्सन तो सगळा खेळ करत असतो. तर ऍक्च्युली कसं आहे की जो थर्ड पर्सन आणतो, फॉर एक्झाम्पल मी जरी फ्लॅट घेतोय, मी माझ्या मित्राला नेतोय, अरे तुला माहिती आहे की तू ह्याच्या अगोदर फ्लॅट घेतलाय किंवा प्रॉपर्टी परचेस केली आहे, तुला अनुभव आहे, तर मी त्याला घेऊन जातो. म्हणजे काय, थोडक्यात मी त्याला थोडासा मान देतो. आणि त्याला मानाने जर तिथं नेलं तर तो काहीतरी असं तोंड खोलतो तिथं की जी गोष्ट होऊच शकत नाही. तो असा काहीतरी रेट मागतो की ते होणारच नाहीये. अच्छा. त्याला तर मान दिलाय त्यामुळे त्याला तर बोलणं भागच आहे. पण तो जर तो नॉलेजेबल असेल तर खूप चांगलं आहे. बरोबर. नसेल तर मग जे सेल करतात त्यांचा लॉस आहे. जे ऍक्च्युली जर तो नसेल ना तर ती डीलच होत नाही. मग बरोबर आहे. तो काय करतो की क्लायंटला आपल्यापेक्षा त्याच्या मित्रावरती भरोसा जास्त आहे. आणि तो मित्र फॉर एक्झाम्पल 70 लाखाचा फ्लॅट आहे, तो मित्र मागणार 60 लाखाला, जे की शक्यच नाही होणं. शक्यच नाही. बरोबर. तर अशी सिच्युएशन येतात भरपूर. हे खूप काय म्हणतात, फनी इन्सिडेंट आहेत हे वाले. आणि हे हँडल करणं पण डिफिकल्ट आहे ना सर? कसे हँडल करता हे सिच्युएशन्स? ऍक्च्युली जो थर्ड पर्सन असतो ना, जर आला ना कोणत्या डीलला, तर ऍक्च्युली मी जर कधी डीलला बसलो तर माझा फोकस क्लायंट वरती नसतो, त्याच्यावरतीच असतो. अच्छा. मी त्याला एकदा दोनदा गोडीच सांगतो की सर असं नाही, असं नाही, असं. पण त्यांनी जर नाही ऐकलं, कसं आहे सेल्समध्ये तुम्ही नुसतं क्लायंटला गोडीच सांगून पण जमत नाही प्रत्येक गोष्ट. तर काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा रफ भाषेत पण सांगाव्या लागतात. तर त्यानुसार त्यांना हेच सांगायचं की तुम्हाला वाटतं का नाही तुमच्या मित्राचं घर व्हायला पाहिजे. तर मेन तो थर्ड पर्सनलाच टार्गेट करायला लागतं आपल्याला पण. बरोबर आहे. त्यांना मॅनिप्युलेट करणं गरजेचं असतं. ऍक्च्युली मॅनिप्युलेट नाही, पण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे. ओके. आणि सर बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा आपण रिअल इस्टेट मध्ये काम करतो तर आपल्याला रोज रिजेक्शनचा सामना करावा लागतो, बरोबर? सो त्या गोष्टींना आपण कसं हँडल करू शकतो? सो कसं ओव्हरकम करायला पाहिजे ह्या गोष्टींना? ऍक्च्युली रिअल इस्टेट मध्ये म्हणजे स्टार्टिंगच्या प्रोसेस पासून रिजेक्शन येतातच. ठीक आहे. आणि प्रत्येक रिअल इस्टेट चॅनल पार्टनरला किंवा ब्रोकरला माहितीच असतं, जेव्हा तुम्ही कॉल करता, फॉर एक्झाम्पल दिवसात तुम्हाला ऍटलिस्ट 300 कॉल डायल करायला लागतात, तेव्हा कुठं तुमचे 100 कॉल उचलले जातात. हे पहिलं रिजेक्शन. तुमचे 200 रिजेक्ट झाले, हे पहिलं रिजेक्शन. त्या 100 मधले 10 लोक तुम्हाला म्हणतील की मला फ्लॅट पाहिजे, मला प्रॉपर्टी पाहिजे. बाकीचे 90 लोक तुम्हाला काय सांगणार, एक तर तुम्ही प्रॉपर्टीचं नाव ऐकलं ते फोन कट करणार. काही तर असे पण असतात ते उलट काहीतरी बोलून जातात मुलांना. तर हे रिजेक्शन आहेत. व्हिजिटला आल्यानंतर आम्हाला ही प्रॉपर्टी नको, ती पाहिजे, ती नको, ही पाहिजे, त्यात पण रिजेक्शन आहेत. हा बिझनेसचा पार्ट आहे, हा होत आलेला आहे, होतोय आणि हे होत राहणार आहे. तर तो आपण यूज टू होणं खूप गरजेचं आहे त्या गोष्टींना. बरोबर. हे काही नवीन नाही असं. म्हणजे त्याला आपल्याला हॅबिच्युअल बनावं लागणार. जेवढं आपण ते सत्य आहे, ते होणारच आहे. बरोबर आहे. आणि आपण बऱ्याच वेळा असं पण म्हणतो ना, क्लायंट म्हणजे आपल्यासाठी भगवान, देव. सो ह्या गोष्टीला किती, कारण आज तुम्ही एवढे जर रिअल इस्टेट मध्ये सक्सेसफुल आहे तर डेफिनेटली तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे फॉलो केलं, त्यामुळेच इथपर्यंत आले. तर ते कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीवरती काम केलं? राईट. तर बघा, क्लायंट जसं तुम्ही म्हणलात की क्लायंट तो हमारे लिए भगवानी आहे. ठीक आहे. आमच्यासाठी पण तेच असतं, क्लायंट हा भगवानच असतो. पण कसं आहे, प्रत्येक भगवान सारखा नसतो. राईट. तर प्रत्येक त्याच्यानुसार त्याला डील करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर काही असं नाही की खूप काही चांगले नॉलेजेबल क्लायंट पण असतात, भेटतात ते. ठीक आहे. त्यांच्यासोबत डील करायला पण खूप चांगलं वाटतं. आपल्याला पण एक आत्मसॅटिस्फॅक्शन राहतं की नाही यार, आपण कोणाचं तरी चांगलं एखाद्याचं घर होऊन दिलं. कारण त्याच्या मागे त्यांचे इमोशन्स, फक्त त्यांचीच नाही तर त्यांच्या फॅमिलीचे. कारण आम्ही पाहिलेले भरपूर वेळा, जेव्हा क्लायंट फ्लॅट बुक करतो तर अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी असतं. भरपूर लोकांचं असं असतं की खूप मेहनतीने हे गोष्टी केलेल्या असतात त्यांनी. ठीक आहे. पण काही कसं असतं, नाण्याला 2 बाजू असतात, तसे दुसऱ्या साईडचे पण असतात. काय खूप नमुने पण भेटतात, काय तर असे टाइमपास करायला पण येतात. अच्छा.
बरोबर आहे. इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. तेच आहे. है ना. ओके, सो सर आजपर्यंतच्या तुमच्या एंटायर प्रवासामध्ये सगळ्यात मेमोरेबल क्लायंट असा कोण आहे तुमच्यासाठी? ऍक्च्युली एक क्लायंट होता, तर त्यांना खराडीच्या प्रॉपर्टी बघायच्या होत्या. ठीक आहे, अजून पण टच मध्ये माझे ते क्लायंट. तर ते राहायला होते वाकडला. तर त्यांनी ऍक्च्युली आम्ही कॅब फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतो क्लायंट्सला. राईट. तर त्या क्लायंटनी काय सांगितलं की तुम्ही कॅब करा मला वाकडवरनं, मी खराडीला प्रोजेक्ट बघायला येतो. तर त्याला आमच्या सेल्स टीमनी मग कॅब पण केली वाकडवरनं, आणि तो आला चंदननगर पर्यंत. तो आला ऍक्च्युली, आणि चंदननगर मध्ये त्यांनी कॅबवाल्याला थांबवलं की तुम्ही 2 मिनिटं थांबा काका, मी मेडिकल मधनं येतो. एकटाच होता तो गाडीत आलेला. तर तो गेला तर त्यांनी फोन स्विच ऑफ केला. अच्छा. तर ऍक्च्युली त्याला ना की त्याचं घर का काय होतं, त्यामुळे त्याला यायचं होतं, आणि त्यामुळे त्यांनी की कॅब करायला लावली, आम्ही येतो प्रॉपर्टी बघायला. चंदननगर पर्यंत आला आणि त्यांनी फोन बंद केला आणि तो गायब झाला. असे भरपूर आहेत. हे रिसेंटचा किस्सा आहे त्यामुळे लक्षात आहे. अच्छा. ओके सर, से फॉर एक्झाम्पल उद्या जर तुम्हाला सगळं काही पुन्हा शून्यातून सुरू करावं लागलं, 0 पासून सुरू करावं लागलं, सो तुम्ही सगळ्यात आधी काय कराल? कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात कराल? पुन्हा जर शून्यातून सुरू करायचं जर असेल तर ऑब्विसली आता जितका टाइम लागलाय तेवढा तर लागणार नाही. म्हणजे एक उदाहरण सांगायचं जर झालं तर आपली कार जर पंक्चर झाली तर फर्स्ट टाइम आपण जर स्टेपनी बदलायची असेल तर तुम्ही कुणाला तरी विचारताल की जॅक कसा लावायचा, स्टेपनी कशी बदलायची, चाक कसं काढायचं. ठीक आहे, फर्स्ट टाइम तुम्हाला थोडासा वेळ लागेल, तुम्हाला ती एक हार्ड सिच्युएशन असेल. पण सेकंड टाइम जर तुमची पंक्चर परत जर कार झाली तर तेवढा टाइम लागणार आहे का तुम्हाला? डेफिनेटली नाही. तर त्या गोष्टींमधून आपण ऑलरेडी गेलोय, 0 पासून आपण गेलेलो आहे. त्याच्यामुळं परत जर 0 मध्ये पण नेलं तरी एवढा वेळ नाही लागणार. म्हणजे जी गोष्ट एक 7 ते 8 वर्षात अचीव्ह केली ती परत 1-2 वर्षामध्ये आपण अचीव्ह करू शकतो. ओके, नाईस. मला असं वाटतं हा बिझनेस मध्ये ऍटिट्यूड पण खूप गरजेचं आहे, कारण कधी पण अप अँड डाऊन येऊ शकतात आणि आपल्याला त्या सिच्युएशन साठी रेडी राहणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. ओके, सो सर तुमच्या अकॉर्डिंगली रिअल इस्टेट मध्ये जर एखाद्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं खरं सिक्रेट काय आहे? रिअल इस्टेट मध्ये यशस्वी होण्याचं एकच सिक्रेट राहील की तुमच्यात पेशन्स पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. कोणतेही प्रॉब्लेम जर आले तर हार न मानून त्याला फेस करता आलं पाहिजे तुम्हाला. ओके. बाकी हे काय असं काय एवढं असं सायन्स नाहीये सेल्स म्हणजे. ठीक आहे, जी पण गोष्ट आहे ती स्पष्ट बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो सर आज आपण जर बघितलं भरपूर जी आजची युवा पिढी आहे त्यांना रिअल इस्टेट मध्ये यायचंय किंवा त्यांना एक बिझनेस मध्ये यायचंय, सो अशा तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? रिअल इस्टेट हे खूप चांगलं फील्ड आहे ऍक्च्युली, आणि फास्टेस्ट ग्रोईंग फील्ड आहे. येत्या 5 वर्षात जसं पुण्यामध्ये पण खूप ऑपॉर्च्युनिटी आहे रिअल इस्टेट मार्केटला, तर याच्यामध्ये भरपूर लोक येऊ शकतात. ते त्यांचं करिअर, चांगलं करिअर बनवू शकतात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्हाला टिकून राहणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्रत्येक दिवस तुम्हाला सारखा येणार नाहीये. ठीक आहे, प्रत्येक महिन्यात तुमच्या डील होतील हे पण फिक्स नाहीये. तर जर 2 महिने 4 महिने जर डील नाही झाल्या तर तुम्हाला तिथं टिकून राहणं इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे काहीतरी एक बॅकअप प्लॅन पाहिजे. राईट. तर याच गोष्टी पाहिजेत. पेशन्स इम्पॉर्टंट आहेत. सो सर तुमचा आतापर्यंतचा जो रिअल इस्टेटचा एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्ही जे अप अँड डाऊन बघितले त्या सगळ्यामधून जर मी तुम्हाला असं विचारते की आपले जे ऑडियन्स आहे त्यांना तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे तर तुम्ही काय त्यांना तो सल्ला देऊ इच्छिता? ऍक्च्युली जर काही मेसेज द्यायचा असेल तर म्हणजे पूर्ण अनुभवातनं तर मी एकच देईल, स्पेशली मराठी फॅमिलीमध्ये जे मुलं आहेत त्यांना जर बिझनेस करायचा असेल तर त्यांना जितका सपोर्ट घरनं भेटल तेवढं ते वरती ग्रो होतील. तर जेवढा घरनं त्यांना सपोर्ट करता येईल तेवढा करा. ठीक आहे, जरी पण थोडेफार ते फेल झाले तरी पण त्यातनं वरती यायला पाहिजेत ते. करेक्ट. आणि मला असं वाटतं आपल्या मराठी फॅमिलीमध्ये सपोर्टच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही इनिशियली सांगितलं की जे अदर बॅकग्राऊंड म्हणजे मारवाडी असेल किंवा त्याच्यामध्ये ते बॅकग्राऊंड सेटच असतं. आपल्या इथे नसतं आणि आपल्या इथे तेवढा फ्रँकली सपोर्ट होत नाही. आणि तो जर सपोर्ट असेल तर प्रत्येक आजचा म्हणजे महाराष्ट्राचा प्रत्येक पर्सन एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकतो. कारण कोणताही तुम्ही बिझनेस करा, जर तुम्हाला फॅमिलीचा जर सपोर्ट असेल ना तर तुम्ही किती अडचणी येऊ दे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एकदम स्थिर राहू शकता. तुमचं म्हणजे फॉर एक्झाम्पल असं सांगायचं झालं तर जर तुमचा एक हात फॅमिलीने होल्ड करून ठेवला तर तुमच्या दुसऱ्या हाताने तुम्ही अख्ख्या जगासोबत लढू शकता.
पण तो एक हात धरून ठेवणं फॅमिलीनी लय इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि त्याचबरोबर मला हे विचारायला आवडेल की बऱ्याच वेळा एखाद्याला बिझनेसमध्ये यायचं असतं, पण ते विचार करता आपण डायरेक्टली बिझनेसमध्ये जम्प करू किंवा त्यांनी प्रॉपरली बिझनेसचं नॉलेज घेऊन येणं, तर या दोन्हीपैकी तुम्ही कुठला वे त्यांना सजेस्ट करता? ऍक्च्युली जर बिझनेस स्वतः 0 पासून स्टार्ट केला, ठीक आहे, तर त्याचं इम्पॉर्टन्स जास्त राहतं. त्यात काय अडचणी येतात ते स्वतः अडचणी येणार आणि आपल्याला फेस करावे लागणार आहेत. त्यामुळे झिरोतनं जर कोणता बिझनेस स्टार्ट केला तर तो खूप चांगला, कारण त्याच्यामध्ये ते जे प्रोज आणि कॉन्स ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण माहीत होऊन जातात. जर बाकी दुसरी सिच्युएशन एक राहते की फॅमिली बिझनेस आहे जो ऑलरेडी रनिंग आहे, जो डायरेक्टली टेक ओव्हर केला, तर त्याच्यामध्ये माहिती नसतं की काही प्रॉब्लेम येतात काही नाही, कारण तो बिझनेस आपण नाही मोठा केला, तो ऍक्च्युली आपल्या घरच्यांनी कोणीतरी मोठा केलेला असतो, त्यात आपण डायरेक्टली जाऊन बसतो. जर आपण 0 पासून स्टार्ट केलं तर जसं तुम्ही विचारलं की तुम्ही परत 0 वर गेला तर किती वेळ लागेल, वर्ष 2 वर्षात परत एवढंच करू शकतो आम्ही. बरोबर, ती जर्नी इझी झाली. राईट. ओके. सो सर, तुम्ही आज एवढ्या लोकांचं स्वप्न पूर्ण करताय, घराचं स्वप्न, बरोबर. सो तुमच्या अशा क्लायंटच्या सक्सेस स्टोरी जर तुम्हाला ऑडियन्स सोबत शेअर करायला आवडेल? खूप आहेत ऍक्च्युली. घर हे म्हणजे अन्न वस्त्र निवारा, त्याच्यामधलं एक बेसिक नीड आहे निवारा. बरोबर. आणि खूप चांगलं वाटतं ऍक्च्युली जेव्हा कोणाचंही घर होतं. ऍक्च्युली पुण्यामध्ये जर कोणाचं फर्स्ट होम असेल तर आम्ही पाहतो की फक्त हजबंड वाईफच नाही, त्यांचे गावाकडनं पूर्ण फॅमिली येतात. ठीक आहे, आई वडील असतात, त्यांचे भाऊ बहिणी सगळे येतात. ठीक आहे, आणि ते जेव्हा एक इमोशनल सिच्युएशन असती घर बुक करताना, आणि भरपूर वेळेस जे मुलं पुण्यात घर घेतात तर त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं. बरोबर आहे. तर तेव्हा असं कुठेतरी वाटतं की खरंच आपण काहीतरी चांगलं काम करतोय. म्हणजे कुणाचं असं फसवा फसवीचं काम न करताय, एक कुणाच्या तरी जर्नी मध्ये आपण सपोर्ट करतोय फक्त. करेक्ट. ओके. मग तुम्ही जेव्हा त्यांच्या हातात त्यांच्या घराची चावी देतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा असतो त्यावेळेस? खूप जास्त ते ऍक्च्युली एक्सप्रेस करू शकत नाही, कारण त्यांच्यासाठी पण इमोशनल सिच्युएशन असती ती, आणि आपल्यासाठी पण ती इमोशनल असती. राईट. की ऍक्च्युली कसं आहे की घर त्यांचं होणार आहे, EMI पण तेच भरणार आहे, सगळ्या गोष्टी तर तेच करणार आहेत, फक्त की आपण त्यांच्या एक पार्ट ऑफ द त्यांच्या सक्सेस स्टोरी मधला आपण एक पार्ट आहे. ते एक चांगलं वाटतं आपल्याला पण की चला आपण काहीतरी चांगलं करतोय, की लोकांना हेल्प करतोय, आपल्याकडे नॉलेज जे आहे रिअल इस्टेटचं ते आपण शेअर करतोय आणि त्यांना एक चांगलं घर घेण्यासाठी त्यांना मदत करतोय. हे खूप एक चांगला फील वाटतो आतनं. बरोबर. आणि जर एखाद्याला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्याने कुठल्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे, कोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे? ऍक्च्युली जसं सांगितलं की सगळ्यात महत्वाचं लोकेशन इम्पॉर्टंट आहे, की ते कुठं प्रॉपर्टी घेतात, ते त्या लोकेशनचं फ्युचर काय आहे, की नवीन कोणती कनेक्टिव्हिटी होणार आहे का, कोणतं नवीन IT पार्क साईडला येत आहे का, ह्या गोष्टी त्यांना माहिती पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या पण बिल्डरकडं तो फ्लॅट घेतोय, प्रॉपर्टी घेतोय, तर त्या बिल्डरचे ऍटलीस्ट 2 ते 3 डिलिव्हर्ड प्रोजेक्ट त्यांनी पाहायला पाहिजेत. त्या बिल्डरची पूर्ण हिस्ट्री माहिती पाहिजे त्यांना, त्यांच्यावरती काही फंडिंग आहे का, लोन आहे का, बिल्डर बँकरप्ट तर नाहीये ना. तर ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरला माहिती पाहिजेत. आणि ऍक्च्युली क्लायंटला इन अँड आउट तेवढं माहिती नसतं, पण जे पण चॅनल पार्टनर थ्रू ते जातात तिथं ऍक्च्युली, तर एक योग्य चॅनल पार्टनर, बिल्डर निवडणं तर चांगलंच आहे, पण योग्य चॅनल पार्टनर निवडणं पण खूप गरजेचं आहे. बरोबर. जो की वेल नॉलेज असेल, त्याला मार्केटचं पूर्ण माहिती असेल. ठीक आहे, कारण रिअल इस्टेट हे असं क्षेत्र झालेलं आहे आता की ज्याला कुणाला जॉब नाहीये ना, तो रिअल इस्टेट मध्ये येतो. तर तुम्ही एक एक्सपिरियन्स माणसासोबत डील केलेली कधी पण चांगली आहे, त्याचा तेवढा कनेक्ट पण चांगला असतो, कॉन्टॅक्ट पण चांगले असतात बिल्डर सोबत, त्यामुळं रेट निगोशिएशन मध्ये वगैरे त्यांना एक चांगला फायदा होतो. जर नवीन कोण असेल तर त्यांचा तेवढा कनेक्ट नसतो बिल्डर सोबत पण, त्यामुळं काय आहे की रेट निगोशिएशन, बिल्डरची हिस्ट्री, अगोदरचे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट, या गोष्टी चॅनल पार्टनरलाच माहिती नसतात, तो क्लायंटला काय सांगणार आहे. तर तुम्ही बिल्डरच नाही तर चॅनल पार्टनर कोणता चूज करता हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो सर, से फॉर एक्झाम्पल एखाद्याला घर विकत घ्यायचंय, बरोबर, मग त्यांनी बिल्डर कडून विकत घ्यायला पाहिजे की चॅनल पार्टनर कडून? हे बघा, तुम्ही बिल्डर थ्रू गेला किंवा चॅनल पार्टनर थ्रू गेला, जो तुम्हाला बॉटम रेट असतो तो फिक्स असतो. फॉर एक्झाम्पल साठी एक सांगतो की 70 लाख ही कोटिंग प्राइस आहे आणि 62 लाख हा बॉटम रेट आहे. तुम्ही बिल्डर थ्रू डायरेक्ट गेला तरी 62 लाख हा बॉटम रेट आहे आणि चॅनल पार्टनर थ्रू गेला तरी 62 लॅक्स हा बॉटम रेट आहे. पण हा बॉटम रेट तुम्हाला माहिती नाहीये की बिल्डर कितीपर्यंत निगोशिएट करतो.
कोणता बिल्डर आहे, काही बिल्डर आहेत ते 2-3 लाख रुपये निगोशिएट करतात, काही बिल्डर 10 लाख निगोशिएट करतात, काही असे पण बिल्डर आहेत जे काहीच निगोशिएशन नाही करत. अच्छा. ही आयडिया क्लायंटला माहिती नसती, ही आयडिया चॅनल पार्टनरला माहिती असते, कारण ते कंटिन्युअसली तिथं डील करतात. त्यांना माहिती असतं की फॉर एक्झाम्पल गोदरेज हा बिल्डर आहे तो किती निगोशिएट करतो, व्हीटीपी हा बिल्डर आहे तो किती निगोशिएट करतो, कुमार प्रॉपर्टीज आहे ते किती निगोशिएट करतात, बॉटम रेट माहिती असतो. तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला रेट मध्ये खूप फायदा होतो. फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं की 70 लाखाची प्रॉपर्टी आहे, 62 हा बॉटम रेट आहे. तुम्ही डायरेक्ट जर गेला आणि जर त्यांनी फॉर एक्झाम्पल 64 लॅक्सला तुम्हाला फ्लॅट दिला, तर तुम्हाला आनंद काय वाटेल की चला माझे 6 लाख रुपये त्यांनी कमी केले, म्हणजे 64 लाखाला तुम्हाला दिला. पण ऍक्च्युअली बॉटम रेट 62 लॅक्स आहे, तुम्हाला 6 लाख कमी नाही केले, 2 लाख महाग फ्लॅट दिले. पण जे तुम्ही चॅनल पार्टनर थ्रू जर गेला तर तुम्हाला एक प्रॉपर बॉटम रेटची आयडिया तुम्हाला चॅनल पार्टनर कडनं भेटते आणि तो बॉटम रेट तुम्हाला भेटतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कोणती प्रॉपर्टी सिलेक्ट केली एनिवेअर इन पुणे कोणत्याही लोकेशनला, तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये तो चॅनल पार्टनर ऍटलिस्ट तुम्हाला 3 ते 4 ऑप्शन दाखवतो. की तुम्ही सर ही प्रॉपर्टी पाहिली तर याच्यासोबत एक 2-3 ऑप्शन पहा, म्हणजे तुम्हाला कम्पेअर करायला सोपं पडेल. तर एक फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक व्हरायटी होती, करेक्ट, एक सिंगल प्रोजेक्ट न असता तुमच्याकडे एक 4 ते 5 प्रोजेक्टचा एक बुफे होतो, त्याच्यामधनं तुम्हाला एक सिलेक्ट करायचं, तो एक प्लस पॉइंट होतो तुम्हाला. त्याच्यानंतर इन अँड आउट सगळ्या प्रोसेसमध्ये चॅनल पार्टनर तुमच्या सोबत असतो. फ्लॅट दाखवण्यापासून फ्लॅट सिलेक्ट करण्यापर्यंत, तुम्ही फ्लॅट सिलेक्ट केल्यानंतर तिथं डील क्रॅक करण्यात पण तो चॅनल पार्टनर तुमच्या सोबत असतो. त्याच्यानंतर लोन प्रोसेस मध्ये पण ते असतात, म्हणजे तुमच्या घराची चावी देतपर्यंत तो चॅनल पार्टनर तुमच्या सोबत असतो. या सिच्युएशन मध्ये काही अडचण आली तुम्हाला तरी तुम्ही चॅनल पार्टनर थ्रू ती सॉल्व्ह करू शकता. ओके सर, जे चॅनल पार्टनर असतात, चॅनल पार्टनर आणि ब्रोकरेज या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? ऍक्च्युली चॅनल पार्टनर आणि ब्रोकर मध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स हाच आहे की ब्रोकर क्लायंट कडनं ब्रोकरेज घेतो. अच्छा. आणि चॅनल पार्टनर क्लायंट कडनं ब्रोकरेज घेत नाही. त्यांचं फक्त बिल्डर कडनं जे पण ब्रोकरेज असतं, जो पण पे आउट असतो तो बिल्डर कडनं असतो आणि ब्रोकर ते दोघांकडनं घेतो, क्लायंट कडून पण घेतो आणि बिल्डर कडनं पण घेतो. हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे चॅनल पार्टनर मध्ये आणि ब्रोकर मध्ये. प्लस चॅनल पार्टनर यांचा स्वतःचा रेरा असल्याशिवाय ते काम करू शकत नाहीत. प्लस चॅनल पार्टनरला पण रेराची एक्झाम पास आउट केल्याशिवाय काम करता येत नाही. रेराची पण एक्झाम असती, ती पास आउट केल्यानंतर तुमचा रेरा नंबर निघतो. तर ब्रोकरला अशी कोणती गोष्ट करावी नाही लागत, तो डायरेक्टली ब्रोकरचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. ओके, सो सर आता आपण रॅपिड फायर राऊंड घेणार आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारेल, सो तुम्हाला दोन्हीपैकी एक चूज करायचंय. ओके, टी और कॉफी? ऑलवेज टी. का? कारण आमच्या प्रोफेशन मध्ये कंटिन्यू चहा प्यावाच लागतो, क्लायंट सोबत, कधी बिल्डर सोबत, कधी सेल्स टीम सोबत. अच्छा. आणि एका चहावरती करोडोची डील क्रॅक होती, त्यामुळं ऑलवेज टी. अरे वा, नाईस. ओके, साइट विजिट और ऑफिस वर्क? ऑलवेज साइट विजिट. का बरं? साइट विजिटला ऍक्च्युअल क्लायंट फेस टू फेस भेटतो, तो एक चांगले हे असतं की आपण क्लायंटला फ्लॅट दाखवतोय, त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन होतं. ऑफिसमध्ये बसून तसं काही नाही, त्यामुळे साइट विजिट. अच्छा, जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला माणसांसोबत जास्त बोलायला आवडतं रादर दॅन कम्प्युटर पीसी सोबत, त्यामुळे साइट विजिट. नाईस. ओके, सो लक्झरी अपार्टमेंट की विला? लक्झरी अपार्टमेंट. कारण विलाज हे कोण लोक घेतात की त्यांच्याकडे ऍक्च्युली खूप जास्त पैसा आहे, पैसे पडून येत आणि कुठेतरी इन्व्हेस्ट करायचंय, घेऊन टाका विला. आणि अपार्टमेंट कोण लोक घेतात जे जसं की म्हणलं फर्स्ट टाइम होम बायर्स आहेत, तर अशा लोकांचे स्वप्न पूर्ण करायला किंवा त्यांच्या जर्नीचा पार्ट व्हायला खूप छान वाटतं. ऍक्च्युली त्यात 2 पैसे कमी भेटतात पण खूप चांगलं वाटतं, तो आशीर्वाद जास्त भेटतो त्याच्यामध्ये. पैसे कमी भेटतात पण आशीर्वाद जास्त भेटतो. बरोबर, आशीर्वाद, समाधान. नाईस. ओके, सेल्स की मार्केटिंग? सेल्स. अच्छा, सेल्स आवडतो. सेल्स का? सेम, लोकांसोबत बोलायला आवडतं त्याच्यामुळे. बऱ्याच वेळा आपण असं, जसं मी विचारला पण होता क्वेश्चन, की सेल्स मध्ये लोकांना भीती वाटते, त्यांना असं वाटतं नको सेल्स नको, आणि तुम्हाला सेल्स हे प्रोफेशन आवडतं. राईट. आता ती जी भीती होती ती संपली आहे, आता काही भीती नाही राहिलेली. ओके, सो तुमचा असं काही एक्सपिरियन्स आहे का सेल्सचा, की एकदम इनिशियल डेज मध्ये? कारण तुम्ही IT बॅकग्राऊंडच्या नंबर 1, त्यानंतर तुम्ही जॉब केलाय, बरोबर, आणि जेव्हा तुम्ही रिअल एस्टेट मध्ये आला तेव्हा ऑब्व्हियसली स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा सेल केला, तर तेव्हा असा कुठला तुमचा एक्सपिरियन्स की तुम्हाला भीती वाटली किंवा असं वाटलं नको सेल्स? ऍक्च्युली स्टार्टिंगला भीती नाही म्हणता येणार, की साईट लोकेशन माहित नव्हते ऍक्च्युली पूर्ण.
की कोणता प्रोजेक्ट कोणत्या लोकेशनला आहे. बरोबर. तर त्यावेळेस कसं करायला लागत होतं की फॉर एक्झाम्पल एक क्लायंट आलाय आणि त्याला 4 प्रोजेक्ट दाखवायचे, तर त्या केसमध्ये एक प्रोजेक्ट दाखवला, त्याच्यानंतर मला लोकेशन लावायला लागत होतं की मॅपवरती की नेक्स्ट प्रोजेक्ट जो दाखवायचा आहे तो कुठे ऍक्च्युली. म्हणजे क्लायंट त्याच्या कारमध्ये माग असायचा, मी गाडीवरती पुढे असायचो, समोर मोबाईल ठेवायचो आणि हळूच तो मोबाईल बघायचो आणि तसं लोकेशनला घेऊन जावं लागत होतं. कारण क्लायंटला असं पण कळून द्यायचं नसतं की याला माहित नाही लोकेशन, त्यालाच माहित नाही तो आपल्याला विकणार काय, म्हणजे स्टार्टिंगच्या फेज मध्ये. त्यामुळे तो लोकेशन लावून जावं लागत होतं, असं होतं. त्यावेळेस एक असं असायचं की क्लायंटला कळायला नाही पाहिजे की ह्याला लोकेशन नाही माहिती, मनात कुठेतरी असं भीती. अच्छा, ठीक आहे, नाईस. खराडी लोकेशन की बानेर लोकेशन? खराडी लोकेशन, कारण स्टार्ट खराडी मधनच केलेलं आहे, त्यामुळे ऑलवेज खराडी लोकेशन. नाईस. आणि फर्स्ट होम की इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी? फर्स्ट होम बायर्स. अच्छा. जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टर लोकांना तेवढं इमोशन टच नसतो त्या प्रॉपर्टी सोबत, पण फर्स्ट होम बायरला खूप जास्त इमोशनल टच असतो आणि वी लव्ह टू बी पार्ट ऑफ द्या जर्नी. नाईस, नाईस. ओके. आणि तुमच्या आयुष्यातलं बिगेस्ट मोटिवेशन काय आहे? बिगेस्ट मोटिवेशन माझे वडील. वाव. कारण त्यांनी पण खूप जास्त अचीव केलंय त्यांच्या लाईफमध्ये. त्यांनी 0 मधनं खूप जास्त अचीव केलंय आणि मला ऍक्च्युली खूप भेटलेलं आहे, त्यातनं मला थोडं पुढे अचीव करायचंय बस. म्हणजे 0 to 100 त्यांनी केलंय, हे 100 टाइम्स त्यांनी केलेलं आहे, तर मला फक्त त्याचं 10 टाइम्स करायचं, म्हणजे 1000 करायचे. ग्रेट, खूप छान. आणि 1 वर्ड फॉर सक्सेस? कन्सिस्टन्सी आणि पेशन्स. वाव. सो सर, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या, तुमचा एक्सपिरियन्स, त्यानंतर तुमच्या आयुष्यातले चॅलेंजेस आणि अशा भरपूर गोष्टी ज्या इव्हन आपल्या ऑडियन्सला सुद्धा आवडतील. जर कुणाला या प्रोफेशनमध्ये यायचं, स्पेसिफिकली रिअल इस्टेटमध्ये, तर त्यांनी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने या सगळ्या चॅलेंजेसला ओव्हरकम करायला पाहिजे, या सगळ्यावरती तुम्ही खूप छान गोष्टी शेअर केल्या. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि तुमचे सगळे जे एक्सपिरियन्स आहेत ते शेअर केले. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. सो मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जे ऑडियन्स ज्यांना खरंच आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय, पुण्यासारख्या ठिकाणी तुमची पण इच्छा आहे की आमचं सुद्धा सुंदर असं घर असावं, तर तुम्ही डेफिनेटली सरांना रीच आउट करा, त्याच्या टीमला कॉल करा, ते तुमचं स्वप्न पूर्ण करतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.